मारतो काय म्हणजे जावायला सांग ना तू आईला. मी काय सांगू नंद्या, तुला सांगितलं होतं मला आजच्या आज 20 लाख रुपये पाहिजे म्हणजे अहो मारताय. मला अजून एक काय उपयोग आहे तुझा? 6 महिन्यापासून तुला सांगितलंय ना मी. 6 महिन्यापासून तुला सांगितलंय ना मी. मारू नका. बाई काय करू तुझा? मी पैसे देतो. मला थोडा टाइम दे. मी देतो ना 20 लाख रुपये. तुम्हाला नाही बनत नाही ना. हे बघ नंद्या, तुला माहिती आजकाल सगळे लॉ लेडीज कडनं आहे. मी थोडीशी रडली आणि देणार आहे का नाही सांग? पैसे देणार आहे का नाही सांग? देतो. देशील ना? मला वेळ द्या ना. कुठून आले एवढे पैसे? थोडा वेळ. हात मध्ये घालतो, हात मध्ये घालतो. नंद्या, मी तुझ्या नावाने पोलीस कंप्लेंट करून देईन की तू माझ्यावर अत्याचार करतो, मारझोड करतो. मला आजच्या आज 20 लाख रुपये पाहिजे. तू तुझे घरदार विक, तुझ्या आई समजलं का? मला समजलं का तुला? पैसे पाहिजे. देतो. मला 8 दिवसाचा तरी टाइम द्या. काय? 8 दिवस. 8 दिवस? तुझ्या बापाचं लग्न आहे का? हरामखोर. नंद्या, घर मला माझ्या नावावर करून पाहिजे. घर कसं? हे घर मला माझ्या नावावर करून पाहिजे. आजच्या आज 20 लाख मला आजच पाहिजे. आणि त्यांनी जर घर नावावर करून दिलं नाही ना तर त्याची बरोबर वानगी. तुला जर नाही, अरे तुला माहिती नाही, कोर्ट कचेरी पोलीस हे सगळं खिशात आहे आमच्या. लेडीज कडनं लॉ आहे. कळालं ना? मी थोडीशी रडली, सांगितलं ना यांनी माझ्यावर अत्याचार केले. तू जाशील माराच्या भावात. पण मी खडे फोडायला जेलमध्ये. मी तुम्हाला कुठं त्रास देतोय? मी तुम्हाला तर चांगलं सांभाळतोय ना. अरे तू इतका त्रास देऊन सोडलेला आहे आम्हाला. आमचे 20 लाख रुपये तू देत नाहीये. कसले 20 लाख रुपये तुमचे? कसले नालाय? आणि घरले काय नंद्या? कसले घराचं माझ्या वडिलाच्या नावावर घर मी तुमच्या नावावर कसं करेल? तुझ्या आई बापाला विक, नाही तर काही विक, काही कर. मला घेणं देणं गावची नाही. शेती आहे ना तुझी? गावची शेती हा ती माझ्या पोरीच्या नावावर करायची. आणि जर नाही नावावर केली ना तर ते विकून 20 लाख रुपये माझ्या पोरीला आणून द्यायचे. हो म्हण, हो म्हण, म्हणो हो म्हण. हा आजचाच बाईलासारखं गप गिळायचं. जा आता स्वयंपाक कर. हे बघ, तू कमी नको समजू. तुझ्यासारखे आहे ना चांगले चांगले मिरचीच्या पोत्यात गुंडाळले मा हल्ले. नंद्या, अरे तू नवरा म्हणण्याच्या लायकीचा आहे का रे? बायकोची साध्या इच्छा पूर्ण नाही करू शकत तो. तुला आहे ना, तुला पोलीस कचेरी कोर्ट हे माहिती नाही, पण तुला असं चांगला दाखवून देते ना तर चांगला मुळा घालून देते. तुला समजल मग कोर्ट कचेरी काय. आई अशा चौकीच्या मला अशा केसेसच्या धमक्या नका देऊ. माझे आई वडील साधे भोळेत, असं अडकवायचं काय करू नका. अरे तुझे आई बाप साधे बोळे, पण तुझ्यामध्ये किती चाळे आहेत. अरे बाळा, अरे बाळा, देतो देतो काय करतो, देतो देतो काय करतो रे, देतो देतो काय करतो रे हरामखोर. देतो देतो कधी देतो त्याचा? आत्ता अब्बी. थोडा वेळ दे ना. एवढे पैसे कुठून आणणार आहे मी? एवढे 20 लाख रुपये? नडो तुझं. अरे मी कोणत्या लाईनची बाई आहे ना हे तुला सांगणार नाही. आता तुला सांगायची गरजच नाही मला. तू सांग ना आईला समजून. काय सांगू मी नंद्या? पण मला बाकी काहीच माहिती नाही. मला 20 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे नंद्या. देतो 20 लाख रुपये. मला वेळ देतो ना. किती वेळ? 8 दिवस दे फक्त. 8 दिवस? 8 दिवस? अरे किती 8 दिवस झालेत तुझे? हे शेवटचे 8 दिवस आहे. 8 दिवसात मला 20 लाख रुपये नाही ना मिळाले तर बघ तू फक्त. मला 8 दिवसात 20 लाख रुपये पाहिजे. आणि हे बघ नंद्या, मला 8 दिवसात डिवोर्स पाहिजे. कळालं ना? चल का स्वीटे.
आई पाय घ्या ना वरी. आई पाय घ्या ना, पुसायचं होतं खाली. हळू बोल ना जरा, येतं ना मला ऐकायला. तिकडचं पुस आधी चांगलं. पुसलंय ते. खायला काळा भुईला भार बघते, सगळी घाण तशीच पडलेली आहे तिथं. जा पुस आधी. अंगावर तोंड करून मला म्हणतो इकडं पाय कर तिकडं पाय कर. अरे खाली वाग जरा, का तुझं पार कंबारडं मोडलं? खायला बरं कंबारडं मोडत नाही, काम करायला तुला का तुझं कंबारडं मोडतंय? आलास? ये. काय ही वेळ आहे तुझी यायची? टाइम बघितलं काय झालंय? धुणं धुवायचे, भांडे धुवायचे, ते आई बिचारी कधीच उपाशी बसलेली आहे. आमचा चहा कोण देणार आहे आम्हाला? जेवायला कोण देणार आहे आम्हाला? ही वेळ आहे का तुझी यायची? अरे मी कामाला गेलो, मी काय पुढे फिरायला होतो गेलो. तुझं आहे ना काम ना, चल चल काम ना तुझ्याकडे बघते. तू जा आधी मध्ये आणि कपडे धुवा आणि कपडे एकदम स्वच्छ निघालेले पाहिजे. सगळे माळे तशीच राहतात. अगं पण मग काय करू? नाही अजिबात नाही, आधी काम करते. कुठून नशिबात पडलाय काय माहिती. अगं ऐक ना, उठा ना. कुठून आणू 20 लाख रुपये? 20 लाख रुपये म्हणजे यांना काय मजाक वाटते? मी असं कुठलं पाप केलं की देवाने मला अशी बायको माझ्या पत्रात टाकली? हा हॅलो, ऐक ना, एक काम होतं रे तुझ्याकडे. मला एक 10-12 लाख रुपयाची मदत होईल का रे? अरे काम होतं रे जरा. बरं एक 2-1 लाख रुपयाची तरी. बरं ऐक ना, एक 50,000 रुपये तरी दे ना, कर होत असले तर बघ ना अरेंज प्लीज. मला लय अर्जंट काम आहे रे, मी लय अडकलो आहे एका प्रॉब्लेममध्ये. प्लीज ऐक ना. हॅलो 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 हा कसा आहेस? ऐक ना, मला एक 2-1 लाख रुपयाची मदत होईल का रे? मी देऊन टाकतो तुझे थोडे थोडे करून रे, मला खूप अर्जंट गरज आहे रे. बघ ना एक थोडं. बरं 50,000 तरी होतील का? मी देऊन टाकतो ना तुझे थोडे थोडे करून. बरं 10,000 रुपये तरी होतील का? बरं ए नंदू, नंदू. स्वीटी, काय झालं ग? काय तोड पाडून बसली अशी? आई मी कधीपासून विचार करते, आपण नंद्यावर जास्त अत्याचार तर नाही करत आहे ना. हा त्याच्या मला वाटलं कसलं टेन्शन आलं तुला. येडी बिडी का खुली तू? अगं आपण जेव्हा वाकडं बोट करून तूप काढतो तरच ते तूप निघतं, सरळ बोटाने निघाल का? हा अक्कल जराशी. त्याच्यामुळं त्याच्याशी वाकडंच वागावं लागल, तेव्हा आपल्याला 20 लाख रुपये मिळतील बरं. आणि त्याच्याकडून 20 लाख रुपये घेतले, त्याच्याशी डायव्होर्स घेतला का 40 लाखाचा बकरा तुझ्यासाठी शोधून ठेवलाय मी. काय बोलते आई? मग अरे मम्मी आहे तुझी मी. त्याच्यानंतर काय 50 लाख 80 लाख 1 करोड, मग काय पैसाच पैसा. तू फक्त नवरा करायला तयार हो. अगं जोपर्यंत कायदा बायांच्या बाजूनी आहे ना, तोपर्यंत आपलं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही. जोपर्यंत आहे ना बायांच्या बाजूनी कायदा, त्याचा घेऊ ना फायदा आपण. आई मग आपली तर मजाच आहे ग. मग काय तर आता घेशील टेन्शन? नाही गुणाची ग माझी बाई. कुणाची माझी आई ग?
कळतंय का मी काय म्हणते? काय? मला तुझा बाप या घरामध्ये नाही पाहिजे. तू त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ, नाही तर मी हात धरून त्याला घराच्या बाहेर काढेल आणि त्याला काही पण बोलून बसेल. मी त्याचा अपमान करून देईल. अगं 2 दिवस आलेत तर राहू दे ना 2 दिवस, त्यांना काय प्रॉब्लेम तुला? 2 दिवस नाही, खूप दिवस झालेत त्यांना. मला नको आहेत ते घरामध्ये. तू त्यांना काढतोय घरातनं बाहेर की मी त्यांना घराच्या बाहेर काढू? अरे नंदू, ए नंदू. अरे नंदू. सागर आज नाही. स्वीटी, आवाज आहे ना का? आवाज आहे ना? इकडे इकडे 1 मिनिट इकडे. तुम्ही कोण आहे तिच्या? आई मी तिची. मग आई पोरीचं घर बसवीत असती का उठीत असते? कोणतं घर उठवलं? हे काय मग? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अहो तुम्ही नाही बोलत, तुमची दारू बोलती. दारू बोलती? सांगू का दारू बोलती? हा, मागवा. मागवा. तुमच्यासारखी सासू ना मेलेली बरी, जी असं पोरीचा संसार उद्ध्वस्त करते. अहो तुम्ही उभा करायला पाहिजे तिचा संसार, तर तुम्ही तिचं घर उद्ध्वस्त करायचा. डिवोर्स पाहिजे तुम्हाला, 20 लाख रुपये पाहिजे. अहो काय करायचे पैसे? हा, माणूस आहे तो काम आयुष्यभरासाठी, नातं पैसा नाहीये. पण तुम्हाला नाही करणार ही गोष्ट. नंतर लाज वाटते की तुला माझ्या आयुष्य असं बोलतो का? तू लाज नको काढू, कळलं का? आणि तुम्ही काय धमकी देतात मला? काय तुम्ही माझ्याशी बोला, पोरीशी नका बोला. काय धमकी देतात? जेलमध्ये घालीन मी, जेलमध्ये जाईन. पण असं नाही जाणार, तुमच्या दोघीचा मर्डर करीन आणि मग जेलमध्ये जाईन. सौरक्त जाणार नाही मी अहो, जेलमध्ये. डोकं ठिकाणावर आहे की तुमचं? डोकं? बघू नका नंदे अक्षरशः आज दारू पिऊन आला गाई. आणि सोसायटीत जर कळालं तर आपली इज्जत काय करायचं मला तर काही कळत नाही ग. बाई बाई बाई, मला तर असं टेन्शन आलं. बाई कधी न वागणारा हा माणूस. हा, अचक्क दारू पिऊन आला. बाई ना, त्याच्या थोबाडावरची माशी उडत नाही. भामटा तर भामटा आणि हळूच काढत तो चिमटा. अगं बाई, आता लय सांभाळून राहावं लागल आपल्याला स्वीटे. तुला नाही माहिती, दारू पिणाऱ्याचं काय खरं नसतं, माहिती का तुला? अगं खाणारं कुठे थुकल आणि पिणारं कुठे भुकल. गेलो आता आपण जेलात. आता आपलं काही खरं नाही, आपला पत्ता कट. अगं आई, मी काय सांगते आई, आपण काही दिवस आहे ना नंद्याशी चांगलं राहण्याचं नाटक करू, मग नंतर बघू पुढचं पुढे काय ते. अगं आई, काही दिवस नाटक करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? ठीक आहे बाई, तू म्हणते तर तसंही करून पाहू.
हे बाई चुकलं माझं. हे बघ, मी चुकून दारू पेलो टेन्शन मध्ये. मला माफ कर, मी काय दारू पेलो नाही. आपण पुढं मला चुकलं, मी ताना दारू पेलो. मला माफ कर, खरंच उठा उठा. माझं चुकलं, मला माफ कर. पण मला असं काय हे नको करू. काल जे नाटक केलंय ना ते जर परत केलं ना तर मी स्वतः तुमचा मर्डर करून टाकेल. हा नाही करणार. आता एक कांदे चिरा आणि पोहे करा, आम्हाला भूक लागली. लवकर करा. हा वाचू मर्डरच केला असते मी आज. अरे पण एवढे दिवस मला का नाही सांगितलंय तू? भीती वाटत होती रे मला. माझं तर असं झालं ना रे, एकीकडे आड आणि एकीकडे विहीर झाली. काय कळत नाही काय करावं यार. मी पिळून घ्या चाललो रे याच्यामध्ये. अरे पण वहिनी तर तशा वाटत नाही. मग वहिनींची आई सुद्धा किती चांगले. मी आलोय, मी भेटलोय त्यांना कितीतरी वेळा. हा, ते असं काही करतील असं नाही वाटत मला. आता काय करू रे मी, कुठून आणू 20 लाख रुपये सांग ना. हे बघ नंद्या, जगात आहे ना आजकाल सगळं हे असंच चाललंय. पैसा असेल ना तरच नातं टिकतं. पैशाशिवाय आजकाल ना प्रेम सुद्धा टिकत नाही. नवरा बायकोचा असो नाही तर कोणाचंही असो. मला काय वाटतं माहिती का, तू एक काम कर, पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट कर त्यांच्या नावाची. अरे पण माझ्याजवळ काही प्रूफच नाही. काय कंप्लीट करू सांग ना. प्रूफ नाही? नाही ना. एक काम कर, काय? मी सांगतो तसं कर. मला खडी फोडायला पाठवतात काय? आता यांनाच खडी फोडायला पाठवतो. अहो काय करताय तुम्ही हे? अरे स्वयंपाक करतोय. अहो तुम्ही पण ना, हे कोणाचं काम आहे? माझं काम आहे ना. मी बायको आहे ना तुमची, मी स्वयंपाक करेल की, तुम्ही नका करू. नाही नाही मीच करतोय आता. अहो कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील की जोरू का गुलाम झालायस की काय. नको नको, माझं काम मीच करेल, तुम्ही नका करू. तुम्ही काय खाणार आज सांगा. काय नाही काय. भजे करू गरमागरम? हो. कोणते? बटाट्याचे? हा ठीक आहे ना. मग जा तुम्ही बसा, मी गरमागरम भजे आणि मस्त मसाल्याचा चहा घेऊन येते तुमच्यासाठी. असं का वागतात ह्या दोघी जणी माझ्यासोबत? याच्या आधी तर एवढं प्रेमानं कधी माझ्यासोबत वागले नाहीत. पण असं नाही सोडणार मी यांना. यांना हरसुलत दाखवणार मी. यांच्याबद्दल बरोबर मी प्रूफ गोळा करतो. हरसुलत जा बेटा दोघी. तुम्ही कशा झाडू मारू राहिले? मग कोण मारेन आई? तुमची आई सारखी सासू इथं असताना तुम्ही झाडू माराल, मला तरी पटलं पाहिजे ना. चला जा बरं, तुम्ही काय हवं नको ते मला सांगा. जा तुम्ही आराम करा, इतक्यात कामावून दमून आले. हा जा. नाही ना राहू दे. नाही जा बाळा, जा जा बेटा, असं नाही करू. जा जा, मी मारते ना झाडू, मी आहे ना झाडू माराय. ए सागर, सागर. अरे तू म्हणल्याप्रमाणे घरी मोबाईल वगैरे ठेवला होता रे शूटिंगसाठी. पण यार तेव्हापासून बायको आणि सासू चांगलंच वागायला रे माझ्यासोबत. मला बसवतात, चहा विचारतायत, काळजी विचारतायत माझी, जेवायला करतायत. काय बोलतो खरंच? हा ना. अरे मग उलट चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे? अरे म्हणजे काय, त्या कॅमेरा लावण्याचा चांगलाच फायदा झालाय ना, मोबाईल वापरण्याचा. सुधारले असतील ते, त्यांना त्यांची चूक कळली असेल. हा का? मग म्हणजे आता बायको मला परेशान नाही करणार, अजिबात नाही करणार, ब्लॅकमेल नाही करणार, सासू अजिबात पण? नाही करणार. हा, चांगली गोष्ट आहे. अरे उलट हे आपल्या फायद्याचं झालं ना. हा आता भांडणं बिंडणं काही होणार नाही. वा. जा तू बिंदास, आता एकदम सुखाने संसार कर. बरं चल. हा? भेटू. हो. पण ऐक, एवढं पण भोळा राहू नको. हा नाही नाही. हो चल. इंटरेस्टिंग.
बघ ना कोण आलं. हो बोलते. या 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 आले तुम्ही. अहो कधीची तुमची वाट बघते मी. किती दमल्यावर सांगा तुम्ही. बसा इथे बसा. काही ना चहा कॉफी. चहा कॉफी काही नाही ना. कॉफी बनव कॉफी. गरम गरम. आम्हाला माहिती नाही. तुझे प्लॅनिंग आम्हाला माहिती नाही. येड्यात काढतो. मी काय केलं? अरे आम्ही लय हुशार आहे. आम्हाला बावळट नको समजू. त्याला वेडे वाटतं आपण आई. अभि तुला काय वाटतं? तू इथे कॅमेरा लावशील, शूटिंग करशील, हा? आम्हाला काही कळणार नाही. मला खडी फोडायला पाठवतात काय? आता यांनाच खडी फोडायला पाठवतो. तुला काय वाटलं? तू फोन मध्ये व्हिडिओ काढशील, पोलीस स्टेशनला जमा करशील, आम्हाला आयत्या भाकरी खावायला पाठवशील, खडे फोडायला पाठवशील. ते समजला का रे आम्हाला? ते समजला? आई आई हासानी ऐकणार. याला डिरेक्टर व्हायचंय. असं आपण का? त्याचा व्हिडिओ काढू आणि त्याला व्हायरल करू. कसं व्हायरल व्हायचं तुला? इंस्टा रील्स बनवायला त्याचा. हा का? हा, रील्स बनवायला. चल ना. पोलिसांना दाखवतो ना. माझं चुकलं मी. ए झाडू आण झाडू. काढ कपडे. कपडे काढ. कपडे काढ. तू कपडे काढ. कपडे काढ म्हटलं ना. कपडे काढ. कपडे. अरे काढ कपडे. काढ कपडे. कपडे काढ. व्हिडिओ बनव. कसा नाचतो? अंबोरो नाच. नाच. चल नाच. काढ व्हिडिओ. अरे काही जो वाचला का भरू ये. असं नाच. मी सांगते तसं नाच. जगू कसा तुझ्या विना निराली ग. मित्रांमध्ये जायचं असतं. नाच आता. गाणं म्हण गाणं. अनगो लाकडा. अरे बास ना. किती नाचशील आता? इथं काही डान्स बार आहे का? लागला नाचायला नाच म्हटल्यावर. आता इतक्या दिवस तुला 8 दिवसाची मुदत दिली होती. आता तुला फक्त 2 दिवसाची मुदत आहे. 2 दिवसात तू मला 20 लाख रुपये आणून द्यायचे. समजलं का? हे बघ नंद्या, मी तुला शेवटचं सांगते. तू व्हिडिओ काढलेत ना आता बघ मी काय करते. मला 2 दिवसात 20 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर तुझ्या आईला, बहिणीला, तुला आणि तुझ्या बापाला नाही खडी फोडायला पाठवलं ना तर मी माझं नाव बदलवून टाकेल स्वीटी. कळालं का? समजलं का? चल का. आता इतक्या दिवस तुला 8 दिवसाची मुदत दिली होती. आता तुला फक्त 2 दिवसाची मुदत आहे. 2 दिवसात तू मला 20 लाख रुपये आणून द्यायचे. मला 2 दिवसात 20 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर तुझ्या आईला, बहिणीला, तुला आणि तुझ्या बापाला नाही खडी फोडायला पाठवलं ना तर मी माझं नाव बदलवून टाकेल स्वीटी.
वा 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 वहिनी वा, मस्त, खूप छान. हा, सासू पाहिजे ना तर तुमच्यासारखी, आणि या जगातल्या सगळ्या पुरुषांना बायको पाहिजे ना तर वहिनी तुमच्यासारखी. जर तुमच्यासारखी बायको आणि सासू मिळाली ना तर जगातल्या सगळ्या पुरुषांचं कल्याण झालं समजा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही नंदूला फसवताय, त्याला त्रास देताय, हा, ते कोणीच बघत नाही असं. अरे जसं मांजरीला वाटतं ना की आपण दूध पिताना आपल्याला कोणीच बघत नाही, पण त्या मांजरीला सुद्धा बघणारं कोणीतरी असतंच. पण तुम्ही आतापर्यंत त्याचा जो काही छळ केला ना त्याचे सगळे प्रूफ मी जमा करून ठेवलेत माझ्याकडं. सगळे फुटेज आहेत माझ्या मोबाईलमध्ये. शेती आहे ना तुझी, गावची शेती, हा, ती माझ्या पोरीच्या नावावर करायची. आणि जर नाही नावावर केली ना तर ते विकून 20 लाख रुपये माझ्या पोरीला आणून द्यायचे. हो म्हण, हो म्हण, म्हण, हो म्हण. हा, आजचाच बैलासारखं गप गिळायचं. जा आता स्वयंपाक कर. तू कपडे काय घातला? कपडे काय म्हटलं ना? कपडे काय? कपडे, अरे काढ कपडे, काढ 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 कपडे, कपडे काढ, काढ कपडे. खूप झाला तुमचा खेळ, संपला आता तुमचा खेळ. आता आपली भेट डायरेक्ट कोर्टात. आणि जर तुम्ही आता त्याला भेटायचा प्रयत्न केला ना तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही, सांगून ठेवतो. चल रे.